नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, यावर्षी इयत्ता 8वी आणि 5वीच्या वर्गाची परीक्षा विशेष पद्धतीने होणार आहे. कारण जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतील त्यांना नापास केले जाणार आहे. तेव्हा परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या संपूर्ण परीक्षेची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत हा पेपर घेण्यात येणार आहे. पेपरचं स्वरूप एकूण 60 गुणांसाठी हा पेपर असेल. 50 मार्क लेखी आणि 10 मार्क तोंडी परीक्षेसाठी. संपूर्ण पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. तोंडी परीक्षा. रक्ताची कार्य सांगा. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने देता येईल मित्रांनो. रक्ताचं कार्य आहे वायूचे परिवहन करणे, पोषण तत्वांचे वहन करणे, टाकाऊ पदार्थाचे वहन, तसेच शरीर रक्षण, विकर व संप्रेरकांचे वहन, शरीराच्या तापमानाचे नियमन, शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणे, रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे, ही सर्व रक्ताची कार्य आपल्याला सांगता येतील. यातील 1-2 कार्य जरी तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला या प्रश्नाचे गुण मिळून जातील. बघा 4Rचा सिद्धांत सांगा, म्हणजे 4Rचा अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर यामध्ये बघा आर फॉर रिड्यूस कमीत कमी वापर, रियूज पुन्हा उपयोग करणे, रिसायकल पुनर्चक्रीकरण आणि रिकवर पुन्हा प्राप्त करणे असा 4Rचा या ठिकाणी मिनिंग होतोय. कोण खरे बोलतंय म्हणजे चूक की बरोबर आपल्या ठिकाणी सांगायचंय. कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. चूक आहे. सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल. हे विधान योग्य आहे. आपण याला बरोबर असं उत्तर देणार आहोत. तोंडी परीक्षेचे प्रश्न आहेत. आम्ल व आम्लारी ओळखणे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लिंबू रस व अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH यांचे नमुने वेगवेगळ्या परीक्षणालयात घ्या. त्यामध्ये लिटमस कागद बुडवा व निरीक्षणे नोंदवा. आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तसेच 68 फॅरेनहाइट ही तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल हे आपण या ठिकाणी प्रॅक्टिकलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, नमुना द्रावण लिंबू रस तांबडा लिटमस तांबडाच राहतो व निळा लिटमस तांबडा होतो आणि याच्यावरून याची ओळख होते की हे आम्ल आहे. NH4OH मध्ये तांबडा लिटमस निळा होतो व निळा लिटमस निळाच राहतो. यावरून याची ओळख होते की हे आम्लारी आहे. बघा 68 फॅरेनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल तर आपल्याला माहिती आहे फॅरेनहाइटमधील तापमान F बरोबर 68, सेल्सिअसमधील तापमान C बरोबर किती आणि केल्विनमधील तापमान K बरोबर किती. तर सूत्र आपल्याला माहिती आहे F - 32/9 बरोबर C/5 बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला C बरोबर 5 गुणेला 36/9 बरोबर 20 सेल्सिअस आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत आहे. त्यानंतर सूत्र क्रमांक 2 प्रमाणे K बरोबर C अधिक 273.15 म्हणजेच 20 अधिक 273.15 म्हणजे 293.15 केल्विन तापमान यातून आपल्याला मिळतंय. सेल्सिअसमधील तापमान 20 सेल्सिअस व केल्विनमधील तापमान 293.15 सेल्सिअस. या ठिकाणी सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. F - 32/9 बरोबर C/5 हे समानीकरण सूत्र आपल्याला माहीत असेल तर आपण केल्विनमधलं तापमान काढू शकतो. केल्विनमधील तापमान काढण्यासाठी आपल्याला C ची किंमत माहिती असणं गरजेची. सेल्सिअस प्लस 273.15 म्हणजे आपल्याला केल्विनमधलं तापमान मिळतं मित्रांनो. बट Cचं तापमान मिळवण्यासाठी आपल्याला सूत्र माहीत असलं पाहिजे. C/5 बरोबर F - 32/9. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. आता लेखी चाचणी या ठिकाणी सुरू होते तुमची 50 गुणांसाठी. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील पर्यायापैकी योग्य पर्यायास गोल करा. ATP तयार करण्याचा कारखाना असे कोणास म्हटले जाते. याचं उत्तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका. WBC ची निर्मिती कुठे होते तर WBC ची निर्मिती ही अस्थिमज्जेमध्ये होते मित्रांनो. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंब पूर्ण असते तर याचं उत्तर आहे द्विकपूर्ण असते. बघा, प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर एवढा आहे तर सरासरी 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढा प्रकाशाचा वेग आहे. थर्माकॉल टिंबटिंब तापमानाला द्रव अवस्थेत जातो तर याचं उत्तर मित्रांनो 100 डिग्री तापमानाला थर्माकॉल द्रव अवस्थेत जातो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरळण आणि संपीडन इत्यादींची एकूण संख्या 1000 इतकी आहे तर ध्वनी तरंगाची वारंवारता किती असते. सेम असते मित्रांनो, वारंवारता सुद्धा 1000 इतकीच असणार आहे. शेजारील आकृतीत प्रकाशाचे कोणत्या प्रकारचे परावर्तन आहे तर या ठिकाणी प्रकाशाचे अनियमित परावर्तन आहे मित्रांनो. PVC चा एक उपयोग लिहा.
तर या ठिकाणी पीयूसीचे उपयोग बरेचसे आहेत. बाटल्या, रेनकोट, पाईप, बूट, दोरखंड, खेळणी, विद्युत वाहक तारांची वेष्टने इत्यादी तयार करण्यासाठी पीयूसीचा उपयोग होतो. यापैकी कोणतेही एक उत्तर लिहिल्यास तुम्हाला पैकीचे पैकी गुण या परीक्षेमध्ये मिळतील. व्याख्या लिहा. भूपरिसंस्था म्हणजे काय? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो, ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. मित्रांनो, उत्तरे आवडत असल्यास लाईक करा, उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. खगोलशास्त्रामध्ये मोठी अंतरे मोजण्यासाठी कोणते एकके वापरतात? सर्वांना माहिती आहे, प्रकाश वर्ष हे एकक खगोलशास्त्रामध्ये अंतरे मोजण्यासाठी वापरले जातं. दिलेल्या सूचनानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. शास्त्रीय कारणे लिहा. तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूचा ताण बदलणे आवश्यक असते. याचं कारण आहे मित्रांनो, बोलत असताना तोंडाद्वारे होणाऱ्या हवेच्या हालचालीमुळे स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेल्या स्नायूवरील ताण कमी जास्त करून स्वरतंतूच्या कंपनाला नियंत्रित करता येते. म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. बघा, दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही, कारण मीठ हे एक उदासीन क्षार आहे, त्यामुळे दर्शकावर त्याचा परिणाम होत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. शाब्दिक समीकरण मांडून स्पष्ट करा. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबू रस टाकल्यास बुडबुडे निर्माण होतात. याचं शाब्दिक समीकरण असं लिहितात मित्रांनो, सायट्रिक आम्ल अधिक सोडियम बायकार्बोनेट. म्हणजे लिंबू रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी आपण खाण्याच्या सोड्याला म्हणतो. बरोबर काय होतं तर कार्बन डायऑक्साईड वायू मोकळा होतो आणि सोडियम सायट्रेट या ठिकाणी शिल्लक राहते. याचं कारण असं आहे मित्रांनो, लिंबू रसामध्ये सायट्रिक आम्ल असते. या आम्लाची खाण्याच्या सोड्या म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडताना दिसतो. खालील चित्रात दर्शवलेल्या आकृतीची रचना कोणत्या उपकरणाची आहे ती लिहा. बघा, तापमापी, उष्णतारोधक झाकण, ढवळण्याची कांडी, बाहेरील भांडे, उष्णतारोधक कडे, आतील भांडे आणि हवेची पोकळी. तर ही जी आकृती आहे मित्रांनो, ही कॅलरी मापी या उपकरणाची आहे. यात एखाद्या थर्माफ्लास प्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडी असतात, ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेली वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही, तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही. म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालच्या औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवलेल्या जातात. हे भांडे तांब्याचे असते. यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व एक द्रव असते. पर्यावरण व मानवी आरोग्यावर काचेचा होणारा परिणाम व उपाययोजना लिहा. उत्तर: काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. काच तयार करताना सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारी तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. उपाययोजना: काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. दिलेल्या सूचनांनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते, तेव्हा तिचे तापमान 10 डिग्री सेल्सिअस पासून 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. तर वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे? उत्तर: यामधून आपल्याला समीकरण सोडवता येईल. m बरोबर 3 kg म्हणजे 3000 ग्रॅम, Q बरोबर 600 कॅलरीज. विशिष्ट उष्मा काढायचा आपल्याला. T2 - T1 म्हणजे 70 वजा 10 बरोबर 60 डिग्री सेल्सिअस. C बरोबर किती? C बरोबर Q छेद M इंटू विशिष्ट उष्मा म्हणजे 600 भागेला 3000 गुणिले 60 बरोबर 3.33 गुणिले 10 वजा 3 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. खालील चित्राचे वर्णन लिहा. हे चित्र कशा संदर्भात आहे आणि कोणती परिसंस्था या ठिकाणी आपल्याला दिसते ते लिहायचं आहे मित्रांनो. बघा, चित्रामध्ये वाळवंटी परिसंस्था दिसत आहे. वाळवंटी प्रदेशात पाम व निवडुंग यासारख्या वनस्पती या उत्पादक आहेत. उष्ण तापमानामुळे या परिसरात वनस्पतीची वाढ दुर्मिळ होते. उंट हा प्राणी या प्रदेशातील प्रमुख वाहन आहे. बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्यावे लागतात ते लिहा. म्हणजे कोणती व्यक्ती रक्तदान करू शकते हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहू शकतो मित्रांनो. रक्तदान करणारी व्यक्ती 18 वर्षापुढील असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. रक्तदान करणारी व्यक्ती ही निरोगी असावी. तसेच गर्भावस्था, स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. घटक अणूपासून खालील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा. सोडियम क्लोराईडची निर्मिती कशी होते ते लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा, सोडियम
11 संयुजे आहेत आणि क्लोरीन या ठिकाणी 11. या दोघांची या ठिकाणी संयुग तयार होऊन Na+Cl NaCl सोडियम क्लोराईड आपण त्याला म्हणतो. अशा पद्धतीने या संयुगाची निर्मिती या ठिकाणी होते. याला आयनिक संयुग असं म्हटलं जातं. आयनिक बॉन्ड इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दिलेल्या सूचनांनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. म्हणजे सूर्याविषयी माहिती लिहायची, पण स्वतः सूर्य आपल्याला सांगतोय या स्वरूपामध्ये लिहायची. याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. मंदाकिनी दीर्घिकेत असणाऱ्या अब्जावधी ताऱ्यांपैकी मी एक सूर्य तारा आहे. पृथ्वीपासून मी जवळ असल्याने पृथ्वीवासियांना मी मोठा दिसतो. माझ्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान असलेले अब्जावधी तारे या अवकाशात आहे. माझे वस्तुमान 2 × 10⁻³ किलोग्रॅम असून माझी त्रिज्या 6,95,700 किलोमीटर इतके आहे. माझ्या पृष्ठभागावरील तापमान 5,800 केल्विन असून केंद्रकातील तापमान 1.5 × 10⁻⁷ केल्विन आणि माझे वय 4.5 अब्ज वर्ष इतके आहे. अशी सूर्याविषयी माहिती आपण लिहू शकतो. यापेक्षा कमी अधिक आपण उत्तरामध्ये माहिती समाविष्ट करू शकतो. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? त्याचं कारण आहे मित्रांनो, सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यातील विरघळणे खूप उष्णता निर्माण करते. हे आम्ल बहुतेक सर्व अभिक्रिया घडवून आणण्यासाठी इतर आम्लापेक्षा जास्त उपयोगात येते. म्हणून सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात जास्तीत जास्त महत्त्व. खालील प्रश्न सोडवा. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थावर काय परिणाम झाले आहेत असे तुला वाटते ते तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर आपल्याला सर्वांना लिहिता येतं मित्रांनो. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुऱ्या त्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलामुळे मानवाची जगण्यासाठीची किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिक मागणी वाढली. त्यामुळे परिसंस्थेवर ताण वाढला, तसेच टाकाऊ पदार्थाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. असे परिणाम लोकसंख्या वाढीचे या परिसंस्थावर होत असतात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली चित्र कशाचे आहे? यापासून ध्वनी कसा निर्माण होतो? बघा, आधी स्वरद्वार अन्न गिळताना, श्वासनलिकेला मार्ग दाखवणारी झडप, स्वरतंतू, श्वसन नलिका आणि नलिका. तर याचं उत्तर मित्रांनो, हे चित्र मानवी स्वर यंत्राचे आहे. स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून फुफ्फुसातील हवा जेव्हा जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रसंग अभ्यास. हा प्रसंग आपल्याला ठिकाणी वाचायचा आहे आणि प्रसंग वाचून झाल्यानंतर खालील प्रश्नाच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा. कारण प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होते याचा काही संबंध आहे का व कसा ते लिहा. उत्तर: प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे. संत पाण्यात नियमित परावर्तन होत असल्यामुळे पाण्यात प्रतिमा स्पष्ट दिसते. दगड पाण्यात टाकल्यामुळे पाण्यात लहरी निर्माण होतात, त्यामुळे पाण्यात प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते व प्रतिमा विस्कळीत होते. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते सांगा. उत्तर: प्रकाशाचे नियमित परावर्तन. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. तर प्रकाशाचे अनियमित परावर्तन, खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. प्रकाश परावर्तनाचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ते लिह. हो, नियम पाळले जातात. खालील क्रिया लक्षात घेऊन प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील क्रियांचे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया व पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया असे वर्गीकरण करा. बघा, पेशी भक्षण, विसरण, परासरण आणि पेशी उत्सर्जन. तर या ठिकाणी पेशीची ऊर्जा वापरून चालणारे आणि पेशीची ऊर्जा न वापरता चालणारे क्रिया. या ठिकाणी पेशी भक्षण व पेशी उत्सर्जन पेशी ऊर्जा वापरतात आणि विसरण व परासरण पेशी ऊर्जा न वापरता चालणारे क्रिया आहेत. परासरण म्हणजे काय? उत्तर: परासरण जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निव्वळक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण होय. खालील आकृतीत दर्शवलेल्या परासरण क्रिया ओळखून त्यांना नावे द्या. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पहिली क्रिया जी आहे मित्रांनो ती आहे वनस्पती पेशीतील परासरण आणि दुसरी जी क्रिया आहे ते मित्रांनो प्राणी पेशीतील परासरण. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणखी कोणत्या घटकावर व्हिडिओ हवे आहेत त्याची सुद्धा कमेंट करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू फ्रेंड्स. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.